नमस्कार, मी स्वप्नील कांबळे। बारामती नगर परिषद निवडणुकीच्या आजच्या घडामोडीमध्ये आपले स्वागत आहे। बारामतीच्या राजकारणात सध्या मोठी चुरस पाहायला मिळत असून सर्वांचे लक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या हालचालींवर लागून राहिले आहे। बारामती नगर परिषद निवडणुकीची रणधुमाळी शिगेला पोहोचली आहे। यंदाचे नगराध्यक्षपद हे सर्वसाधारण गटासाठी राखीव असल्याने या पदासाठी अनेक इच्छुक मैदानात उतरले आहेत। मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून अजित पवार गटाकडून उमेदवारी कोणाला मिळणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे। याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पक्षातील इच्छुकांशी आणि नेत्यांशी बैठक घेतली। पुढील 2 दिवसात मुलाखती घेऊन उमेदवारांची अधिकृत घोषणा करू असे त्यांनी सांगितले आहे। त्यामुळे अजित पवार नेमके कुणाला कौल देतात याकडे संपूर्ण बारामतीचे लक्ष लागून राहिले आहे। दुसरीकडे शरदचंद्र पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने ही निवडणूक महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढवण्याचा निर्णय घेतल्यामुळे ही निवडणूक पवार विरुद्ध पवार अशीच होणार हे स्पष्ट झाले आहे। येत्या 10 नोव्हेंबर पासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असून 17 नोव्हेंबर पर्यंत अर्ज भरता येतील। 2 डिसेंबर रोजी मतदान तर 3 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे। त्यामुळे आता केवळ उमेदवारांची घोषणा होण्याची आणि खऱ्या अर्थाने प्रचाराला सुरुवात होण्याची प्रतीक्षा आहे। तर बारामती नगर परिषदेच्या निवडणुकीत राजकीय वातावरण चांगलेच तापले असून काही दिवसात उमेदवारांची नावे जाहीर झाल्यानंतर हे चित्र अधिक स्पष्ट होईल। पुढील अपडेटसाठी पाहत रहा बारामती समाचार।